आज वर्षाच कुकिंग स्टुडिओमध्ये बनणारे एकदम रेस्टॉरंट आणि ढाब्यावरती मिळतो तसं सेम जिरा राईस आणि दाल तडका. आता बऱ्याचदा आपण घरामध्ये दाल तडका बनवतो पण हॉटेलसारखी सेम टेस्ट येत नाही. तसं पाहायला गेलं तर आपले इन्ग्रेडियंट सेम असतात, तडका पण सेम असतो, तरी पण त्यांची डाळ आपल्या घरी बनवलेल्या डाळीपेक्षा थोडी वेगळी लागते. तर त्याचं एक सिक्रेट आहे, एक टिप आहे, एक प्रोसेस आहे. ती प्रोसेस तिथे केली जाते जी आपण घरामध्ये करत नाही. आता तीच प्रोसेस काय असणार आहे, कशी असणार आहे हे आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हॅलो, वेलकम टू द वर्षाच कुकिंग स्टुडिओ. मी वर्षा. पदार्थ बनवणं, पदार्थ खाऊ घालणं आणि तो पदार्थ आपल्या नावाने ओळखला जावं याचंच कॉम्बिनेशन म्हणजेच द वर्षाच कुकिंग स्टुडिओ. चला तर सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले आपल्याला डाळ बनवायला घ्यायची. त्यासाठी मी इथे 2 वाटी तुरीची डाळ घेतली आहे, 3 चमचे मसूरची डाळ घेतली आणि 3 चमचे हरभरा डाळ घेतली आहे, थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद. आता या सगळ्या डाळी आपल्याला एकत्र एका बाउलमध्ये काढायच्या आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या. आता 3-4 पाण्याने आपली डाळ स्वच्छ धुवून झाली की आपल्याला ही कुकरमध्ये शिजवून घ्यायची. त्यासोबतच आपल्याला थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ पण टाकून घ्यायचंय. आता याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं. आता 3 शिट्ट्या मोठ्या गॅसवरती आणि 1 शिट्टी छोट्या गॅसवरती असं करून आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची. आता 15-20 मिनिट नंतर आपली डाळ कशी शिजला गेली ते बघूयात. अशा पद्धतीने आपली डाळ शिजून तयार झाली आहे. आता हिला थोडंसं मॅश करून घ्यायचं एकदम हलक्या हाताने. आता हॉटेलमध्ये पण ती लोक भरपूर अशी डाळ बनवून ठेवतात आणि मग पाहिजे तेव्हा त्याला फ्रेश असा तडका देतात. तुम्हाला पण केव्हा पण डाळ तडका किंवा डाळीची कुठली पण रेसिपी करायची असेल तर पहिले डाळ शिजवून घेत जा आणि जेव्हा तुम्हाला जेवायला घ्यायचं असेल त्यावेळेला फ्रेश असा त्याला तडका देत जा, कारण डाळ हळूहळू घट्ट व्हायला चालू होते आणि मग घट्ट झालेल्या डाळीला पाहिजे तशी टेस्ट येत नाही. चला आता आपण ह्या डाळीला तडका द्यायला घेऊयात. हा तडका देण्यासाठी आपल्याला अशाच प्रकारचा फ्राय पॅन लागणार आहे, कारण आपल्याला जी सिक्रेट प्रोसेस करायची ती ह्या पॅनमुळेच आपल्याला जमणार आहे. आता पॅन गरम झालाय आपला, त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि 1 चमचा तूप पण टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की यामध्ये लगेच 1 चमचा जिरा पण टाकायचा आहे आणि आपण हे 2 कांदे बारीक चिरून घेतले होते तो सगळा कांदा मी यामध्ये टाकून घेते. आता कांदा थोडासा लालसर परतला गेला की आपल्याला यामध्ये 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची. आणि लगेचच आपल्याला हा 1 चिरलेला टोमॅटो पण टाकून घ्यायचा. टोमॅटो मी इथे एकदम बारीक चिरून घेतलाय. आता 1-2-3 मिनिटांसाठी आपल्याला हा टोमॅटो चांगला असं एकजीव शिजवून घ्यायचा आहे. आता आपला टोमॅटो अद्रक लसूण पेस्ट चांगलं परतून झाले. आता आपल्याला यामध्ये थोडेसे मसाले टाकून घ्यायचे. त्यासाठी मी इथे 2 चमचे लाल तिखट घेतले, अर्धा चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा धना पावडर घेतली आहे आणि 1 चमचा गरम मसाला घेतलाय. आता आपले मसाले चांगले परतून झाले की आपली जी सिक्रेट प्रोसेस आहे ती आपल्याला करायला घ्यायची. त्यासाठी गॅस मोठा करायचा, थोडंसं पाणी घ्यायचं. त्यासाठी आपल्याला इथे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. पॅन असा तिरका करायचा आणि मोठी फ्लेमवरती आपल्याला हे तिरका असं भांडं पकडायचं हा पॅन. आणि ही सगळी गॅसची फ्लेम आपल्याला आतमध्ये आली पाहिजे, आपल्या मसाल्याला लागल्या गेली पाहिजे. हॉटेलमध्ये जेव्हा डाळ तडका ती लोक बनवतात त्यावेळेला हीच प्रोसेस करतात आणि ही प्रोसेस आपण करत नाही, त्यामुळे त्यांच्या डाळीसारखी आपली डाळ लागत नाही. त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला घरी पण या टाईपने करता येते.
यामुळे एकदम स्मोकी असा फ्लेवर आपल्या डाळीला येतो. असा स्मोक देऊन झाला की आपल्याला आता ही डाळ याच्यामध्ये टाकून घ्यायची. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि ही भाजून घेतलेली थोडीशी कसुरी मेथी आहे, ही थोडीशी क्रश करून टाकायची. आता आपलं मीठ आणि कसुरी मेथी टाकून झाली की आपल्याला याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि याला चांगली एक उकळी येऊ द्यायची. आता याला एक चांगली उकळी आली की गॅस बंद करायचा. आता याला सर्व करताना आपण अजून एक तडका देऊन घेणार आहे, तोपर्यंत आपण जिरा राईस बनवायला घेऊयात. राईस बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो बासमती तांदूळ 1 तासासाठी स्वच्छ धुवून असा पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. आता आपल्याला हा तांदूळ पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलंय. त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. मी इथं 4 चमचे मीठ वापरले आणि अर्धा लिंबू वापरले. अर्धा लिंबू यात टाकून घ्यायचं आणि याला एक उकळी आली की आपल्याला हा सगळा राईस यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. आता एक 70 ते 80% आपला भात शिजून झालाय. गॅस बंद करायचा आणि आपल्याला हा सगळा तांदूळ असा निथळून थंड करण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायचा. आता थोडा वेळ झालाय, आपला राईस चांगला थंड झालाय. आपल्याला ह्याला जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची. त्यासाठी मी इथे एक पॅन गरम करायला ठेवलाय. त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकून घ्यायचंय. तूप गरम झालं की आपल्याला यामध्ये भरपूर असे जिरे टाकून घ्यायचे. इथे साधारणतः 4 चमचे जिरे मी वापरलेत. जिरे थोडेसे भाजले गेले की मग आपल्याला यामध्ये राईस टाकून घ्यायचा आहे. एकदम हलक्या हाताने आपल्याला हे राईस हलवून घ्यायचं आहे आणि एक फक्त 2-3 मिनिटांसाठी आपल्याला हा गरम करायचा आहे. जास्त शिजवून द्यायचा नाही, नाहीतर राईसचे आपले तुकडे पडतील. या पद्धतीने आपल्याला फक्त तो गरम करून घ्यायचा आहे जिऱ्यामध्ये. आता थोडासा असा परतून झाला की गॅस बंद करायचा आणि यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपला जिरा राईस बनून तयार झालाय. आता ह्या डाळीला फायनल तडका देण्यासाठी मी इथे एक पॅन गरम करायला ठेवलाय. त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल आणि थोडंसं तूप टाकून घ्यायचंय. त्यामध्ये लसूण, एकदम बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे. थोडेसे जिरे टाकायचे. लसूण परतून झाला की थोडासा हिंग टाकायचा. थोडीशी हळद पण टाकून घ्यायची आणि लाल मिरची पावडर. आणि इथे थोड्याशा लाल मिरच्यांचे तुकडे करून घेतलेत. आता हा सगळा तडका आपल्याला डाळीवरती टाकून घ्यायचा आहे. आता आपला दुसरा तडका पण देऊन झालाय. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपल्या हॉटेलसारखा दाल तडका पण तयार झालाय आणि जिरा राईस पण तयार झालाय. आपण सर्व करायला घेऊयात.
एकदा या पद्धतीने नक्की जिरा राईस आणि दाल तडका करून बघा. एकदम सिंपल आणि इझी मील आहे. रेस्टॉरंटपेक्षा पण भारी दाल तडका आणि जिरा राईस तुम्ही घरीच बनवू शकता. फक्त दिलेल्या स्टेप फॉलो करा. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत धन्यवाद.